यांच्या वतीने निर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांचा सत्कार आणि कार्यकर्त्यांचा आभार मिळाला। या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार माजी मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूर लोकसभा क्षेत्राचे अध्यक्ष राजेंद्रजी कोरेकर, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, त्याचप्रमाणे देवेंद्र शेठ शहा आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनी, गेले जवळजवळ 9 वर्ष या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतर हे पूर्वीची जी निवडणूक झाली होती ती फेब्रुवारी 2017ला झाली होती आणि म्हणून 9 वर्षानंतर निवडणूक झाली आणि त्यामध्ये आपल्याला चांगलं यश मिळालं। त्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचा आभार मानणं आणि निवडून आलेल्यांचा सत्कार करणं हे आपलं कर्तव्य होतं। हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला। पण हे सगळं होत असताना कुठेतरी मनामध्ये खंत आहे, दुःख आहे, दुःखद आठवणी आहे। महाराष्ट्राचे नेते, आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा आज आपल्यामध्ये हरत नाहीत। 28 जानेवारीला जेव्हा सकाळी ही बातमी कानावर पडली, अख्खा महाराष्ट्र हरवला, कुणाला काय करावं हे समजेल। पण शेवटी वस्तुस्थितीला सामोरं जाणं आपल्या सगळ्यांना पर्याय होतं। तसं दादांचा माझा परिचय असा गेल्या 28 वर्षामध्ये मला असा नव्हता। त्याच्या अगोदर खरं दादा पहिल्यांदा आमदार व्हायच्या अगोदर आदरणीय वळसे पाटलांच्या बरोबर अनेक वेळा आम्ही छोट्या मोठ्या कारणासाठी एकत्र आलो होतो। पण नंतरच्या गेल्या ह्या शेवटच्या 2 वर्षामध्ये जेव्हापासून मी लोकसभेला उभं राहिलो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे, त्यानंतर दादांच्या जवळ जाण्याचा अतिशय चांगला योग आला। अनेक वेळा विविध विषयावर सखोल चर्चा करण्याची सुद्धा संधी मिळाली। ज्या विमानाचा अपघात झाला त्या विमानामध्ये सुद्धा दादांच्या बरोबर प्रवास करण्याची संधी मिळाली। एक गोष्ट मला या ठिकाणी आवर्जून सांगूशी वाटते। साधारण 6-7 महिन्यापूर्वी दादा आणि मी मंत्रालयात फारशी गर्दी नव्हती, आम्ही दोघंच होतो। त्यावेळेला मी त्यांच्या कानावर घातलं, म्हटलं दादा आपल्या पक्षाची रचना कुठेतरी बदलली पाहिजे। मी ज्या पक्षात काम केलं 20 वर्ष, त्या पक्षाचं थोडंफार आपण अनुकरण केलं किंवा माहिती तसं जर काही प्रकार राबवला तर बरं होईल। कारण जिल्ह्याला एकच जिल्हाध्यक्ष, तो इंदापूरवरून नाणे घाटातल्या कार्यकर्त्यांना कधी भेटणार किंवा चावपेच्या कार्यकर्त्यांना कधी भेटणार। त्यासाठी आपण लोकसभा मतदारसंघावाईज जिल्हाध्यक्ष नेमावे, तसं शिवसेनेत
आणि सगळी सिस्टम समजून सांगितली की उपजिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, त्याच्याबरोबर बूथाध्यक्ष हे सगळ्या रचना समजून सांगितल्यानंतर त्याचे फायदे काय हे समजून सांगितल्यानंतर दादांनी सांगितलं की शिवाजीराव ही कल्पना चांगली आहे, तुम्ही मला कागदावर लिहून द्या. मग मी 2 प्रती तयार केल्या, एक अजितदादाला दिली आणि दुसरी वळसे पाटलांना दिली. आणि मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं, 2 वेळा दादाने उल्लेख केला की ही तुम्ही सांगितलेलं खूप चांगली संकल्पना आहे, त्याप्रमाणे त्यांनी जाता जाता शेवटच्या महिन्या 1.5 महिन्यामध्ये त्यांच्या ही संकल्पना राबवली. आज आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर म्हणून त्याची निवडणूक करण्यात आली. एखाद्या कार्यकर्त्याने चांगली गोष्ट सांगितली तर राबवण्याचं त्यांच्या मनामध्ये नेहमीच कधी कमीपणा नसायचा. बारीक सारीक गोष्टीमध्ये सूक्ष्म नजरेनं पाहून काही चुका असेल तर ते काढायचे. याचासुद्धा मी अनेक वेळा साक्षीदार आहे. आज दादा गेल्यानंतर सगळा महाराष्ट्र थोडका झाला, निदान पुणे जिल्हा तरी. पक्षाने वरून आदेश दिला की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कुठल्या प्रकारचा गाजावाजा न करता प्रचार करायचा, कुठल्याही जाहीर सभा घ्यायच्या नाही, कुठली गाणी असेल किंवा लाऊडस्पीकर असेल न लावता आपण कोपरा सभा घ्या, लोकांना जाऊन भेटा, पत्रकं वाटा. वेळ कमी राहिला. आदरणीय वळसे पाटील सुद्धा तब्येतीच्या कारणामुळे मुंबईला होते. आपल्या मतदारसंघामध्ये 8 जिल्हा परिषदेचे गट, त्यापैकी आपण 4 निवडू शकलो आणि 4 ठिकाणी आपल्याला पराभव स्वीकारावा लागला. त्यामध्ये 2 भाजप असेल, 1 शिवसेना आणि 1 तुतारी. पण या निवडणुकीमध्ये ते पाहिले कार्यकर्ते कसे एकदा काम करायचं ठरवलं तर कसे पेटून उठतात हे मी स्वतः जाते पाहिलं. गेले 15 दिवस या प्रचार यंत्रणेमध्ये मी सुद्धा होतो. मग विष्णू काकांचा मतदारसंघ असेल किंवा पेठ गोरेगाव मतदारसंघ असेल किंवा सगळ्या कार्यकर्त्यांना, बाकी मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना फोन करून माहिती घेणे सातत्यानं चालू शकतो. वाईट या गोष्टीचं वाटतं काही ठिकाणी आपले 2 उमेदवार, एक तर पेठ गोरेगाव मतदारसंघातल्या जिल्हा परिषद उमेदवार सौ मंगल रामनाथ फुले हे अवघ्या 300 मतांना पराभूत झाले. मला आठवते हा मतदारसंघ गेल्या 30 वर्षापासून माझं वास्तव्य त्या मतदारसंघात असल्यामुळे मी सांगेन तो उमेदवार त्या ठिकाणी निवडून यायचा, पक्ष कुठलाही असो. साल माहिती नाही मला, तर जेव्हा आदिवासीच्या जागेसाठी हे जिल्हा परिषद राखीव झाली आणि त्यावेळेला जनाबाई उगले उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभे राहिले. आंबेगावातल्या 4ही जागा आपण पराभूत झालो होतो, ती एकमेव जागा आपल्याला काढता आली. त्याच्यानंतर सुभाषराव पवारे त्या ठिकाणी तिथं जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. त्याच्यानंतर कल्याण पवारे आणि सातत्याने ही परंपरा चालू राहिली. दुर्दैवानं आपल्या वैरानं डाव साधला आणि आमच्या लांडवडी गावामध्ये पंचायत समितीचा उमेदवार दिला, फक्त त्याच्या स्वतःसाठी. त्याला माहिती होतं निकाल काय लागणार आहे, माहिती होतं, पण बळी कुणाचा तरी द्यायचा म्हणून लांडवडीच्या आमच्या सरपंचाला त्यांनी उमेदवारी दिली. आणि पहिल्यांदा गेल्या 30-35 वर्षामध्ये पहिल्यांदा लांडवडीमध्ये आपल्या उमेदवाराला, माझ्या उमेदवाराला 124 मतं कमी पडली लांडवडी चिंचोली मिळून. आणि मशालीवर जो उभा होता आमचा सरपंच, त्याला 1020 मताची आघाडी मिळाली.
आणि उमेदवार फक्त जिल्हा परिषदेचा 306 मतांनी पराभव झाला. तुलसीताई बोर, मला सगळ्यात खात्री होती की ही जागा आपण अवश्य घेऊ. मी सचिनच्या संपर्कात होतो, बाकी कार्यकर्त्यांच्या संपर्कात होतो. पण काही वेळेला आपण विचार करतो एक आणि घडतं दुसरंच. तुलसीचा त्या ठिकाणी पराभव झाला. ह्या 2 पराभव झाले आणि 39 गावामध्ये 3 पैकी 2 गटांमध्ये आपला पराभव झाला. एक गट मोठ्या मताधिक्याने प्रोफेलच्या माध्यमातून आपण जिंकून आलो. मग असे बोलताना कोणतरी म्हणत की यांनी निवडणुकीचं तंत्र बदललं. मताचीच म्हणत की कार्यकर्त्यांनी दशक्रिया वगैरे केलं पाहिजे, लोकांच्या संपर्कात असलं पाहिजे, सुखदुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे. मी ते मानत नाही. कितीही लोकांच्या सुखदुःखामध्ये राहणार नाही, वेळेला जे वातावरण होतं त्याच्यावरती तसं. माझंच उदाहरण घेतलं. माझ्या विरोधाच्या उमेदवार 2 वेळा माझ्या विरोधी विजयी झाला. कुणाच्या सुखदुःखामध्ये आलं. गेले 6 वर्ष मी गावोगावी फिरतोय, वनवून फिरतोय, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी आहे. पण शेवटी व्हायचं ते निवडणुकीचं तंत्र, निवडणुकीचं सिस्टमच बदलत चालली, लोकांची धारणा बदलत चालली. कळत नाही विकास करावा की नाही करावा, केल्यानं काय फायदा होईल, केल्यानं काय तोटा होईल. माझा जर अनुभव सांगाल तर मला वाटतं की मी विकास जास्त केला म्हणून माझा पराभव झाला. पण एक गोष्ट या निवडणुकीच्या निमित्तानं आम्हाला ह्या तालुक्यापुढं किंवा ह्या जिल्ह्यापुढं सांगायची वाटते की राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली समोरचं. तुम्ही सगळं सोशल मीडिया बघा गेल्या महिन्यात 1 महिन्यातला सगळ्यात जास्त टीकेचं लक्ष म्हणजे वळसे पाटील, घराणेशाही, बंडी पाटलावर टीका, ह्याच्यावर टीका, त्याच्यावर टीका. नक्की काय? कधी कधी चिड यायची की कशा पद्धतीने लोक कुठल्या खालच्या पातळीवर जातात आणि कशा टीका करतात. पण आमचे सगळे कार्यकर्ते कधी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नाही, हे मला आढळून सांगायचं. आम्ही आमच्या पक्षाचे विचार आदरणीय अजयदादांच्या आठवणी, अजयदादांना श्रद्धांजली वाहतो प्रत्येक गावामध्ये. आमच्या नेतृत्वाचे विचार आम्ही लोकांपुढे मांडत गेलो. आम्ही केलेली विकास कामे आम्ही सांगत गेलो आणि त्या माध्यमातून आम्हाला यश मिळालं. वळसे पाटील जर प्रचारामध्ये सक्रिय असते तर मला खात्री आहे 1-2 जागा तर 100% आल्या असतात. पण ठीक आहे, एवढं हा काय शेवट नाही. हा पराभव असेल किंवा यश असेल हे मी मानत नाही. जे निवडून आले माझे सगळे सहकारी, त्यांनी आता शेवट नाही, ही सुरुवात आहे. तुमच्या अग्निपरीक्षेची ही सुरुवात आहे. येणारे 5 वर्ष जरी मी मगाशी काय म्हटलं असं लोकांच्या मध्ये राहायचं. किती लोकांनी टीका केली विकास कामाच्या संदर्भामध्ये, तरी आपल्याला विकास कामं करायची ती क्षमता फक्त आणि फक्त आपल्याकडे आहे. आता जे काही लोक निवडून गेले, मला सांगा ते आपापल्या मतदारांना काय दिलं. प्रचारामध्ये वाटलेल्या 10,000 साड्या असतील किंवा काही रुपये, हेच तुमचं भांडवल होतं. पण पुढं काम करायला आमच्या निवडून आलेल्या उमेदवाराच्या पाठीमागे
वळसे पाटील आहे, मी आहे, आदरणीय सुनेत्रा वहिनी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, सरकार आहे. ज्याला गेलं विसरून पुन्हा एकदा कामाला लागा. आता 2.5-3 वर्ष तर कुठल्या निवडणुका नाही. दरम्यानच्या काळात आपल्याला पक्षाची बांधणी करायची. थोडेफार मतभेद असतील आपल्या इकडे, ते सगळे विसरून आपण ज्यासाठी समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये, समाजामध्ये वावरतो तो एकमेव उद्देश ठेवून लोकांकडे जा आणि चांगली कामं करा, जेणेकरून लोक कुठल्याही क्षणी तुम्हाला आठवण करतील. येस, त्यापेक्षा मी काही जास्त बोलत नाही. अगदी काळ ठरवला आणि इतक्या मोठ्या संख्येनं सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करत असताना निवडून आलेल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आदरणीय वळसे पाटलांना विनंती करतो की जे थोड्या मतानं पराभूत झाले त्यांना आपल्या ताकदीची गरज आहे, त्यांना आपल्या पाठिंब्याची गरज आहे. त्यांच्या पाठीमागे आपण उभे राहिलं पाहिजे. एखादा जिल्हा परिषद सदस्यासाठी उमेदवार उभं राहिला, उभे राहिले आणि त्याचा पराभव जर झाला असला तरी निवडून आलेल्या सदस्यांनी इतकंच ताकद आणि बळ आपल्याला त्यांच्या पाठीमागे उभं करायचं एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.